सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं निर्मलवचनं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री जगद्गुरु सिद्धारूढ़ स्वामी महाराज की जय। सद्गुरु महादेवप्पा महाराज की जय। सद्गुरु शरण माता की जय। सकल साधु संत महाराज की जय। जया जन्म पार्वती पते शिव हर हर महादेव। श्री सिद्धेश्वर महाराज की जय। श्री शरणेश्वर महाराज की जय। श्री सिद्धम कृष्ण हरियप्पा महाराज की जय। श्री नरसाई विठ्ठल की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भारत माता की जय। श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ परम पूज्य सद्गुरु शिवशरणम्मा माऊली यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज कैवल्यधाम मठामध्ये माऊलींच्या कैवल्यवाणी या ग्रंथातून पान क्रमांक 153 अभंग क्रमांक 605 ह्या अभंगावर आपण माऊलींच्या कृपा आशीर्वादाने यथामती चिंतन करणार आहोत। श्रवण करणार आहोत असं नाही, तर चिंतन करणार आहोत। श्रवण करायचं वेगळं आणि चिंतन करायचं वेगळं, पण श्रवण करता करता जर चिंतन केलं तर उत्तमच आहे। दूध पिणं चांगलंच आहे, पण दुधासहित साखर अति गोड अति रुचकर लागतं। तर अभंग आज आपण निरूपणाला घेतलेलं पुढील प्रमाणे आहे। संताच्या मी आता संताची म्हणलो, हे जे शब्द जे आहेत जसा आहे तसंच आपण उच्चार केलं पाहिजे। तुम्हाला अर्थ कळो की न कळो, ते आपल्याला जसं आहे तसं उच्चार केल्यामुळे काय फायदा होतोय। जसं अग्नीचा धर्म काय आहे, दाहकत्व आणि प्रकाशकत्व। अग्नीला तुम्ही जाणून बुजून हात लावा किंवा न कळत हात लावा, त्याचं कार्य ते करते। तसंच जे शब्द आहेत, जसे शब्द आहेत जे माऊलींच्या मुखातून निघालेले आहे, तसंच आपण पहिला श्रवण करणे आणि त्यानंतर चिंतन, चिंतनानंतर मनन, मननानंतर निधिध्यासन केल्यानंतर साक्षात्कार होतो। कशाचा साक्षात्कार होतो? भगवंताचा साक्षात्कार होतो। भगवंत मग संताच्या संगती सायुज्यादी मुक्ती। जगाच्या संगती आम्ही जाऊ अधोगती। दोन्ही द्वार उघडे आहेत समोर, कोण्या द्वाराने जावे करा तुम्ही निर्धार। शिवशरणम्मा म्हणे संत कृपावंत, विराजित सुख दाविले भगवंत। आता संगती करायला सांगतात माऊली, पण कुणाची संगत करायचं? संत। तर हे संत शब्द कुठून आला? आता 12 खडी, 16 स्वर, 32 व्यंजन असे 32 आणि 16 स्वर जे आहेत ते कंठात आहेत। आणि तुम्ही योग मार्गाकडे गेलं तर 6, 4, 12, 16 प्रत्येक तुमच्या मूलाधार मध्ये 4, स्वाधिष्ठान मध्ये 6,
अशी क्रमाक्रमाने तुम्हाला प्रत्येक वर्ण स्वर जे आहेत ते तिथे तुम्हाला बघायला मिळते. मग हे असं असताना स्वर व्यंजन स्वर जे आहेत ते कंठात आहेत, 16 स्वर. मग ती संगती करायची आहे कुणाची? संत. पण आता हे संत शब्द कुठून आला असा प्रश्न होता. तर बघा, हे पारमार्थिकच्या दृष्टिकोनातून आपण विचार करत आहोत की पहिला आचार्य शब्द होता, आद्य जगद्गुरु आचार्य. त्या आचार्याच्या शब्दानंतर सद्गुरु हा शब्द आला. सद्गुरूच्या शब्दानंतर काही ठिकाणी गुरु हा शब्द आला आणि त्याच्यानंतर संत शब्द आला. पण हे शब्द जरी असले तरी त्या शब्दाची ओळख पाहिजे की. अहो, आता जसं आपण आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर तसं आपल्याला परिचय करून देतो. आल्याला काय असतं? परिचय. तसं संत कुणाला म्हणायचं हे शब्दाच्या माध्यमातून आपण परिचय करून घेणार आहोत. तर आता शब्द 4 असलं तरी अर्थ एकच आहे. शब्द 4 आहेत, एक आचार्य, एक सद्गुरु, एक गुरु आणि त्यानंतर आता लोपले ज्ञान जगी ही तर नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानी लोकांना पांडुरंगाचं म्हणजे देवाचं अवतार घेऊन तुम्हाला सांगावं लागतंय. काय सांगावं लागतंय की बाबा संत जे आहे हे त्यांच्या वेशभूषेवरून नाही. तर संत कुणाला म्हणायचं? जसं एकाच व्यक्तीला कोण आई म्हणतंय, एकाच व्यक्तीला सून म्हणतंय, एकाच व्यक्तीला आत्या म्हणतंय, एकाच व्यक्तीला मावशी म्हणतंय. तसंच एकाच शुद्ध चैतन्याला कोण आचार्य म्हणतंय, कोण सद्गुरु म्हणतंय, कोण गुरु म्हणतंय, तर कोण संत म्हणतंय. आता हे ज्या त्या काळातले शब्द असल्यामुळं आता 700 वर्षापूर्वीची मराठी आणि आताची मराठीच आहे. पण तेव्हाचे शब्द आणि आताचे शब्द वर्ण जरी तेच असलं, वर्ण म्हणजे 12 कडीच आहे, पण तेव्हाच आचार्य शब्द वापरत होते. त्यानंतर सद्गुरु, त्यानंतर गुरु आणि त्यानंतर संत. आपल्याला संतांची पहिला ओळख व्हायला पाहिजे. ओळख झाल्यानंतर मग संबंध, संगती. आता हे संत कुणाला म्हणायचं? बघा, हे संत कुणाला म्हणायचं ना किंवा वेशभूषेवरून तुम्ही संताचे लक्षण करू नका. लक्षण केल्यानंतर ते संत या लक्षणात बसतील का नाही हे पहिला तुम्ही तपासा आणि त्यानंतर तद्विधी प्रणिपातेन की बाबा संत कुणाला म्हणायचं असा पहिला प्रश्न. संत म्हणजेच देव. तर देव कुणाला म्हणायचं? देव जे सर्वत्र ओतप्रोत आहे त्याला देव म्हणा. अहो, हे कुणाला कळतंय? शास्त्रातले शब्द आहेत. त्याकरता मग तुम्ही काय करता? तुम्ही म्हणजे अज्ञानी जीव. ह्या देवळात जावा, त्या मस्जिद मध्ये जावा, असं करते. पण तिथं तुम्हाला देव मिळतंय का? देव तुम्हाला मिळण्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे हे मौलीने सांगितलेलं आहे. संताची संगती करा. पण संत कुणाला म्हणायचं? ते सर्वत्र ओतप्रोत आहेत, तो देव आहे, त्याला संत म्हणायचं का? नाही. का हो? का बरं त्याला संत म्हणायचं नाही? जसं सूर्याचा प्रकाश सर्वत्र आहे पण त्याचा मला काय लाभ आहे का? तसं देवळातल्या मंदिरामध्ये तुम्ही पूजा करता, त्याचं मला काय आहे का फळ प्राप्त होण्याकरता? नाही. का बर? बघा, ओतप्रोत जो आहे देव, जळी स्थळी काष्टी पाशानी विठ्ठल भरला हो म्हणजे देव आहे. पण त्याच्या ठिकाणी म्हणून शब्द काय आहे? देव विठ्ठलच आहे. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल.
निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल नामा मने मज विठ्ठल सापडला कळी काळा. हे असं नामदेव महाराजांनी विठ्ठल कुठं आहे सर्वत्र आहे. म्हणजे बघा माता सुद्धा विठ्ठल आहे, पिता विठ्ठल आहे. माझा विठ्ठल म्हणजे देव आहे. पण हे नामा मने मज विठ्ठल सापडलं पाहिजे. हो आहे की सर्वत्र, पण सापडायला पाहिजे. आता हृदयामध्ये नखापासून शिखापर्यंत मन आहे, सापडलं पाहिजे, हातात आलं पाहिजे. तसंच संत जे आहे ते कुणाला म्हणायचं. कबीर महाराज जाती न पूछो साधू की बूझी लीजिए ज्ञान मोल करो तलवार का पडे रहने दो म्यान. म्हणजे निश्चलदासजी बहिरंगन को त्यागे अंतरंगन को धारे. म्हणजे जर तुम्ही देहाला त्यांच्या वेशभूषेला त्यांच्या अवस्थेकडे बघून तुम्ही त्यांना संत म्हणू नका. संत म्हणजे देव, आणि देव जे आहे ते त्यांच्या संगतीमुळं. कोणाची संगत करा? ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाचा साक्षात्कार झाला त्याला संत म्हणा. ह्या संतांची संगती करा. संगती. आता बघा आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत अनेक लोकांचं संपर्क येतोय, संबंध येतोय. पण तुम्हाला काय पाहिजे? फळ पाहिजे. त्यासाठी एवढं धडपड चालू आहे. इथं माऊली सांगतात. काय सांगते तर सायुज्यादी मुक्ती. ही जी मुक्ती आहे ना तुम्हाला पाहिजे, तर ही मुक्ती कुठं भेटत नाही, पैसे दिल्यावर विकत मिळत नाही. हे पारमार्थिक आहे. व्यवहारिक असेल, लौकिक असेल तर मिळतंय. हा बाबा एक मोबाईल घ्यायचा, ते हार घ्यायचा, मिळतंय पैसे दिल्यावर. पण तुम्हाला आता सायुज्यादी मुक्ती पाहिजे. त्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे? संगती. कोणाची? संताची. पण नुसतं संत जे आहेत त्याचे नावाचे आडनावाचे नको, तर त्यांना देवाचा साक्षात्कार झालेला पाहिजे. आणि नुसतं साक्षात्कार होऊन परोक्ष नको, अपरोक्ष झालं पाहिजे. नुसतं अपरोक्ष होऊन उपयोग नाही. त्याच्या पुढे बघा शेवटच्या चरणामध्ये माऊली काय सांगते तर शिवशरणम मने. हे त्यांना अनुभव आलेला. संत कृपा शिवशरणम म्हणे संत कृपावंत. कृपावंत पाहिजे. हो श्रोत्रिय असलं पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असलं पाहिजे. या दोन शब्दाचा अर्थ एक परोक्ष ज्ञान, एक अपरोक्ष ज्ञान तुमच्याकडे असलं. पण देण्याची कृपा पाहिजे की, देण्याची इच्छा पाहिजे की. मोप ज्ञानी आहे, पंडित आहे. चुनी शैव पाकेच पंडित समदर्शन आहे. बरोबर आहे हो. पण देण्याची जी आहे ती अंतःकरणामध्ये दया आणि कृपा असल्याशिवाय देता येत नाही. मोप. आता हे तुम्हाला काय पाहिजे? मुक्ती पाहिजे. कोणची मुक्ती पाहिजे? सायुज्य. म्हणून बघा तेने मुक्ती चारी साधी येल्या. कधी आहे? देवाची ये द्वारी. देवाच्या द्वारामध्ये एक क्षण उभं राहावा असं हरिपाठामध्ये सांगितलं. पण नुसतं उभं राहून उपयोग नाही. त्या संताची संगत व्हायला पाहिजे. संगत झाल्यानंतर काय होतंय? आता आपण चहा करतो. चहा केल्यानंतर पहिला गॅसवर ते भांड ठेवतो, त्यात पाणी टाकतो, दूध टाकतो, साखर टाकतो, चहापत्ती टाकतो. टाकल्यानंतर जोपर्यंत त्या अग्नीचा संबंध त्या पाताल्याशी आणि त्या पाताल्याचा संबंध त्या पानाशी दुधाशी येत नाही, झाल्यानंतर काय होतंय आणि व्हायच्या अगोदर काय होतंय, जोपर्यंत संबंध येत नाही, आणि संबंध फक्त शरीराही नको, तर शरीर धड एकीकड आणि मन एकीकड. तुम्ही शरीराने कुठं का असा काही देणं घेणं नाही, तो प्रारब्धाने. मन जे आहे ते सतत
माऊलींच्या चिंतनामध्ये घालवा. अहो आम्ही संसार करायचा नाही का? असूनही संसारी, संसार करू नका म्हणून कोण सांगितलं? असूनही संसारी कसं? पद्म पत्र मीमांबसा श्रीमद भगवद्गीता अध्याय 5 कर्म संन्यास योग मध्ये सांगत असताना ज्याप्रमाणे ते कमळाचं फूल त्याच्यातच असते, कशामध्ये? त्या तलावामध्ये, पण त्याला चिटकू देत नाही, त्याप्रमाणे तुम्ही राहावा, हे असं राहावा म्हणून सांगितलं. पण कसं? देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियल्या. आता इथं बघा, हे शब्द बघा कसे येतं. माऊलीने इथं सायुज्यादी मुक्ती लिहिलं, तेने चारी मुक्ती साधिल्या हरिपाठात सांगितले. चार मुक्ती कोणचे? मिळणार कसं? सलोकता, समीपता, सहरूपता आणि चौथी जी आहे ते सायुज्यता. चारी मुक्ती ही आहे आणि हे तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे. प्राप्त करून घ्यायचं आहे. हे प्राप्त करण्याकरता काय केलं पाहिजे? संगती केली पाहिजे. कुणाची? संताच्या संगती. बघा किती सुंदर शब्द बघा. संत संगती लिहिलं नाही, संताच्या अनेक वचने. संत फक्त महाराष्ट्रातच नाही, फक्त कर्नाटकातच नाही, ओत प्रोत सर्वत्र संत आहेत, पण तुम्हाला ओळखता येत नाही. म्हणून संताच्या संगती म्हणजे एकच संत आहे असं नाही, जगामध्ये अनेक संत आहेत, अनेक महात्मे आहेत आणि हे अनेक देव नाहीत. परत हे लक्षात घ्या, हे अनेकामध्ये एक पाहणारा जे आहे, अनेकामध्ये एक पाहणारा. आता बघा साधं उदाहरण. आता हे जे पंचमहाभूत आहे, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत पंचमहाभूताचेच देह आहेत. अनेक आहेत, पण त्यात काय? हे पंचमहाभूतच आहेत. तसं संताचे संगती सायुज्यादी मुक्ती. आता सहलोकता. सहलोकता कशाला म्हणायचं? आपण सिद्धरामेश्वराच्या पावन नगरीमध्ये आहोत. त्या नगरीमध्ये आलो, प्रवेश झाला, सहलोकता, त्या लोकामध्ये आलो. समीपता. समीपता म्हणजे जवळ जाणे. जवळ जाणे. कुणाच्या? मंदिरामध्ये गेलो. सहरूपता. सहरूपता कशाला म्हणायचं? अहो दुसऱ्या दिवसाचं कशाला सांगू? स्वानुभव सांगतो. ही सहरूपता कशाला म्हणते? वास्तविक पाहता देवासारखं देव नाहीये. एकमेव अद्वितीय ब्रह्म शास्त्र. तर आता हे सहरूपता सांगायचं. सहरूपता सांगायचं असल्यामुळं डुप्लिकेट म्हणा, किंवा जसं आपण आरशा समोर उभं राहतो ते एक तसंच सेम टू सेम. आता काय झालं? तर हिनं सांगितलेलं हे ते की बाबा की सिद्धरामेश्वरासारखंच मला नवरा पाहिजे बरं. असं मग ते सहरूपता. सारखं आहे एकच, पण त्याच्यासारखं पाहिजे, असं ह्याला स्वरूपता म्हणतात. आता सायुज्यता कशाला म्हणते? की बाबा जे देव आहे, जसा आहे तसा कोण आहे हे कळण्याकरता संताची संगती. मग हे कोण आहे हे कोण सांगते? तर संतच सांगते. कधी सांगते? तर कृपा झाल्यावर सांगते. कृपा कधी होते? कधी पण होते. काळ वेळ त्याला सांगता येत नाही. त्यांच्या अंतःकरणामध्ये आल्या आल्या सांगितले संपलं. पण कसं आहे माहिती आहे का? की जसं व्यवहारामध्ये एकतर्फी प्रेम नको. हे सद्गुरूकडे पण पाहिजे आणि शिष्याकडनं पण पाहिजे, देवाकडनं पण पाहिजे, भक्ताकडनं पण पाहिजे. म्हणून काय करा की तो देव जो आहे ते दुसरा तिसरा कोणी नसून
तूच आहेस. आणि तू ज्या शब्द आहे, आता हे तू शब्द तुम्ही कुणाला लावता, त्या तू शब्दाचं संगती तुम्ही ज्याच्याशी करता तसं तुमचं मन होते, तसं तुमची वृत्ती होते. ह्यालाच शास्त्रीय भाषेमध्ये तदाकार वृत्ती असे म्हणतात. तद म्हणजे समोर जे दृश्य आहे ते त्याच्या आकाराची वृत्ती होणे. हे कुठून सुरू झालं? जे तू नाहीस ते तू आहेस असं म्हणल्यापासून हे पहिलं भ्रम. अहम ममेति इति बंधाना. हे कधी सुरू झालं? जन्मल्यापासून त्याच्या आईच्या पोटात गर्भामध्ये असताना हात जोडून देवाची, सद्गुरूची, संताची प्रार्थना करत होतो की बाबा मला या बंधनातून सोड. सोडल्यानंतर काय केलं? क्वॅ क्वॅ क्वॅ, मी कोण, मी कोण, मी कोण, असं तिथून सुरुवात झाली. आणि त्याला 13व्या दिवशी पहिलाच हे देह मी नसताना, माझं नसताना, या परत अजून बंधनात कसा अडकत गेला बघा. ह्या देहाला युवराज नाव ठेवलं गेलं. त्यानंतर ह्याला मीराचा मुलगा, आजी ह्याला नातू, असं एक तर पहिलाच बंधन आहे. कशाचं? या देहाचं. हे देह मी म्हणणे आणि माझं म्हणणे. आणि त्यानंतर हे राहिलं बाजूला. युवराज माझा मुलगा आहे, युवराज माझा नवरा आहे, युवराज माझा जावई आहे, अशा अनेक प्रकारने तुम्हाला सांगता येईल. पण इथं पहिला तुम्हाला 13व्या दिवशी की आता बघा, प्रत्येक पाहता देह तू नाही, तुझाही नाही. देह जे आहे ते पंच महाभूताचं आहे. हे असं असताना ते कळण्याकरता संत संगती करा. बर देहानी नको, मनानी करा. तर मनाने कबीर महाराज खूप सुंदर सांगतात. काय सांगतात? न्हाया धोया क्या भया, न्हाया धोया क्या भया, जो मन का मैल न जाए. मीन म्हणजे मासा, सदा जल में रहे, धोये बास न जाए. त्या माशाला बघा, जे मासे खाणारे लोक असतात ना, विचारा, हे कारवाई लोकांना जास्त मिळतात. जे मासे खातात ते सदा त्यातच असतं. न्हाया धोया क्या भया, जो भीतर का मल न जाए. मीन सदा जल में रहे, धोया बास न जाए. तसं या स्थूल देहाला तुम्ही किती अंजन करा, मंजन करा इत्यादी. मग असं असताना म्हणून काय पाहिजे? संताची संगती मनाने पाहिजे. आता लग्न करते, तर माझेही लग्न झालंय. लग्न झालंय म्हणजे दोन शरीराचं मिलन. आता नवीन ते टीव्ही मध्ये आला बघा की बाबा, आणि ते तसं सद्गुरूचं आणि देवाचं, हे सद्गुरूचं आणि शिष्याचं मन एक पाहिजे. कसं? ये हृदयचे ते हृदय घातले. हृदय पहिला बघा, हृदय एक झाले. ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मुडिता केले आपणा ऐसे अर्जुना. पहिली मन एकत्र व्हायला पाहिजे. मग ह्या हृदयचं त्या हृदयात घातलं पाहिजे. मग द्वैत तर दिसलं पाहिजे, पण असायला एक पाहिजे. ही माऊलींची असं शिष्याचं आणि सद्गुरूचं, देवाचं आणि भक्ताचं संबंध पाहिजे. तर आहे का नाही जसं त्यांनी बघून घ्या. मग पुढे काय सांगते बाबा, आता हे जर जमलं नाही तर संगत तर कोणाशी नाही तर कोणाशी होणारच आहे. ज्या अर्थी जन्माला आला, ज्या अर्थी जागा झालो, त्या अर्थी पहिला ब्रश करणे, चहा घेणे हे संगत आहे. एक प्रकारचं संगत आहे. आता बघा, उठल्यापासून पहिला ब्रश करतो, त्या ब्रशची संबंध आला. त्यानंतर चहा पितो, त्या चहाची संबंध आला. त्यानंतर नाश्ता करतो, त्या नाश्त्याची संबंध आला. परत दुकानी जातो, त्या दुकानाशी लोकांशी संबंध आला. परत जेवण करतो, त्या जेवाशी संबंध आला. अशा अनेक प्रकारचे संबंध आपल्याशिवाय, संबंधाशिवाय आपण जगू शकत नाही. फक्त माऊली काय सांगते की
ज्याप्रमाणे सुषुप्त्यावस्थेमध्ये निर्विषय विषय आहे का तिथं, तसं सुखित भोगा. पण आपल्याला काय सवय पडलं या वळण इंद्रियांश कळा. भाव म्हणजे श्रद्धा पाहिजे. भाव तो निराळा नाही तुझा. तुमची भावना जी आहे, श्रद्धा जी आहे, प्रेम जे आहे ते बिघडू देऊ नका. असं जगाच्या संगती, हे बघा संग, तर जग मध्ये काय आलं, समष्टी वेष्टी. वेष्टी म्हणजे तुमचे 3 देह, स्थूल सूक्ष्म कारण. आणि वेष्टी हे समष्टी म्हणजे पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू आकाश. हे वेष्टी समष्टी, ह्यांची संगती केल्यामुळं काय होतंय, जगाच्या संगती. आता जगाच्या म्हणजे आपण काय महाभूताला जाऊन कंटाळणार नाही, काय नाही. पृथ्वीला आपण कंटाळू शकतो का? जल म्हणजे समुद्र, त्याला कवटाळू शकतो का? सूर्य त्याला कवटाळू शकतो का? वायू धरू शकतो का? आकाश, आकाश जे आहे, आकाश म्हणजे काय, पोकळी. आणि त्याच्या पुढं जे आहे काय आहे, अज्ञान. त्या अज्ञानाच्या पुढे काय आहे, माया. त्या मायेच्या पुढे काय आहे, ब्रह्म म्हणजे शुद्ध चैतन्य आहे. आणि त्याच्या पुढे कोण आहे, संत, सद्गुरु, आचार्य. हे सगळे तिथं आहेत. तिथून तुम्हाला कनेक्ट व्हायला पाहिजे, त्यांचा संबंध व्हायला पाहिजे, म्हणजे संबंध. जगाच्या संगती. मग आता ह्यात काय झालं की बाबा हे बाहेरचे सांगितले, तुम्हाला बाहेरचे सांगितले पंचमहाभूत. आता वेष्टी, वेष्टीमध्ये तुमचा संबंध, तुमचा म्हणजे तुम्ही मनाला मी म्हणलंय म्हणून माया विशिष्ट चैतन्य जे आहे, माया विशिष्ट चैतन्य हे कोण आहे, ईश्वर आहे, भगवंत आहे. अंतःकरण विशिष्ट चैतन्य. इथं पण बघा 2च शब्द आहेत, एक माया विशिष्ट चेतन, अंतःकरण विशिष्ट चेतन. चेतन शब्द बरोबर आहे, चेतन शब्द बरोबर आहे, विशिष्ट शब्द बरोबर आहे, विशिष्ट शब्द बरोबर आहे. फरक कुठं पडला, शुद्ध अशुद्धामध्ये. ही एक अशुद्ध आहे, ही शुद्ध आहे. पण हे सुद्धा अशुद्ध नाही बरं का बरं नाही. विशिष्ट शब्द महत्वाचा आहे, ही शास्त्रातली परिभाषा आहे. म्हणून संबंध म्हणजेच विशिष्ट अंतःकरण विशिष्ट चैतन्य, म्हणजेच त्या अंतःकरणाला मी आणि माझं म्हणणे. पहिला काय होतंय, या आता मगाशी तुम्हाला सांगितलेलं की उठल्यापासून ह्या स्थूल देहाची व्यवहार सुरू होते. स्थूल देहाचा संबंध आला, त्यानंतर आता ज्याला आपण जीव म्हणतो, ज्याला अंतःकरण विशिष्ट म्हणजे संबंध आला, आणि ते संबंध आल्यामुळं अंतःकरणाला मी म्हणू लागला, माझं म्हणू लागला. अंतःकरण म्हणजे काय, अंतःकरण मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे जे आहे ते अंतःकरण आहे. आता बघा, ही स्थूल देहाचा संबंध सुटला, स्थूल देहाचे संबंध तुम्हाला सांगितले. आता सूक्ष्म देहाचे संबंध, सूक्ष्म देहाच्या संबंधामध्ये तुमचे 17 तत्व. आता अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की बघा कुठं घोळ होते की परमार्थ करताना 2 शब्द आहेत, पण घोळ कुठं होतंय, फरक कुठं पडतंय. आणि काही लोक विद्येलाच ज्ञान समजतात आणि ज्ञानालाच विद्या समजतात, पण तसं नाही. विद्या म्हणजे विद्या आणि ज्ञान म्हणजे स्वरूपभूत ज्ञान. हे तर खूप लोक फसतात. विद्या जे आहे त्यालाच ज्ञान म्हणतात आणि जे ज्ञान आहे त्यालाच विद्या म्हणतात, पण हे तसं नाही आहे. दोन्ही वेगवेगळे आहे, पृथक्करण आहे. जे संपादन करता येते त्याला विद्या म्हणा, जे स्वरूपभूत आहे ते अज्ञान म्हणा. मग आता स्थूल देहाचा संबंध सुटला, सुषुप्तीमध्ये नाही, जागृतीमध्ये. आता अंतःकरण जे आहे ते 17 तत्वाचं आहे. 17 तत्वामध्ये तुमचं काय आहे, 5 ज्ञान इंद्रिय आहेत, 5 कर्म इंद्रिय आहेत, 5 प्राण आहेत, अजून काय आहे,
मन आहे, बुद्धी आहे. शॉर्टकट मध्ये सांगितलं मन बुद्धी, ते तुम्ही संगती लावून घ्यावं लागतं. संगती, परत संगती आलं बघा, संगतीशिवाय काही नाही की मन बुद्धी. आता बघा हे 5 प्राण, प्राण जे आहे ते संपूर्ण शरीरामध्ये असल्याशिवाय तुमचा हालचाल होत नाही. प्राण म्हणजे तुमच्या श्वासोच्छ्वास, त्याला काय म्हणते प्राण. हे किती वेळा होतंय? एका 24 तासामध्ये 21,000 वेळा होतंय. त्यामुळे तुम्ही काय करा, 21,000 वेळा ज्या वेळेस तुम्ही श्वास घेता त्यावेळेस तुम्ही सोहमचा जप करू शकता, ओमचा जप करू शकता, रामचा जप करू शकता. जसं ज्याला जी आवड आहे ते करू शकता. पण न मोजता अजपा जपणे उलट प्राणाचं. मग हे असं असताना आता तुमचं प्राण, अपान काय काम करतो? मल उत्सर्ग. प्राण अपान समान कुठं आहे? बिंबी नाभिस्थान आहे. ते कार्य काय करतंय? तुमचं रक्त आणि तुमचं वायू प्रत्येक नाडीतून पुरवठा करतो. कोणचा वायू? प्राण अपान समान वायू. हे समान वायू जे आहे हे संपूर्ण शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. त्या 72,000 नाड्यामध्ये वर 36 खाली 36 असे विभागणी केलेला आहे. आणि त्या ठिकाणी तुमचा प्रवाह करतो. कोण वायू? समान वायू. प्राण अपान समान. उदान काय काम करतंय? उदान कुठं असतंय? उदान इथं असतंय कंठामध्ये. तुम्ही पाणी पिलं की ते ऑटोमॅटिकली आता ते इंडोस्कोपी निघाला बघा. मला परवा माहित झालं घशाचं म्हणलो नाही परवा. ते इंडोस्कोपी मध्ये ते नरड्यात टाकतात हो, ते काय म्हणतात कॅमेरा. मग तेव्हा ते फोटो दिसतात. असं त्यात असं बघितल्यामुळे लक्षात आलं की पाणी पितो, जेवण करतो त्यावेळेस एकीकडचा भाग उघडा होतो आणि ज्यावेळेस नाही ना त्यावेळेस फक्त आपलं कुठलं वायू आता चाललंय? प्राण अपान समान उदान वायू. आणि हे जे आता अजून शेवटीचं काय? व्यान वायू जे आहे आता मेलेलं मड जे आहे ते समजा मेला आणि कोणाचं लक्ष नाही, ते डॉक्टरचं बी लक्ष नाही, ते नर्सचं लक्ष नाही, ते बॉयचं लक्ष नाही. मेलंय आणि नंतर आपल्याला 5 तासानंतर कळालं की बाबा हे तर गेलेलं की. मग ते काहीतरी फोन केलं, त्याचे संबंध नातेवाईकाला सांगितल्यानंतर मग ते ज्याला माहिती आहे त्यांनी तिथे गेल्यानंतर ते पाय मोडा म्हणतात. ते पाय मोडना का बरं? ते ज्या त्यावेळेस मोडलं पाहिजे. आता प्राण गेला म्हणजे ते शेवटीचं प्राण राहते, ते लवकर जात नाही. 5वा प्राण मग ते मोडल्यानंतर त्यावेळेस जातं. पाय मोडा म्हणून म्हणतो पाय मोडा. हे हिंदू शास्त्र आहे त्यामागचं. मग हे प्राण अपान समान उदान हे जे 5 प्राण आहेत, 5 प्राण. आता हे कर्म इंद्रिय म्हणजे हात पाय कान आणि ज्ञान इंद्रिय श्रोत्र, हे सगळे ज्ञान इंद्रिय कुठं कनेक्टेड मिळतं का? हे परवा कळालं डॉक्टरकडे गेल्यामुळे इंडोस्कोपी करताना की तुमचे सगळे ज्ञान इंद्रिय जे आहेत ते तुमचं लहान बिंदू जे आहे त्याच्याशी कनेक्ट असतात. म्हणून त्याला ज्ञान इंद्रिय. श्रोत्र, त्वचा, जिव्हा, घ्राण, नेत्र हे जे ज्ञान इंद्रिय आहेत ते कार्य करते. कुणामुळं? त्या लहान बिंदूमुळं. ते लहान बिंदू जड आहे. अधिष्ठाय मनश्चायम विषयनोपसेवती. तर त्याला तुमचा संबंध पाहिजे. तिथून खरं सुरुवात होती बघा. तिथून जर चेतनाचा संबंध झाला की मग तिथून तुम्हाला ज्ञान प्रवाहित होतं. हे झालं तुमचं कर्म इंद्रिय, ज्ञान इंद्रिय आणि पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आता मनाचा संबंध आहे. मनाचा संबंध आहे कसं कळणार? हो बघा, आज मला मुळेगावला जायचं होतं एका विषय. माऊलींकडे आलो. आता इकडं जाऊ का तिकडं जाऊ? सांगा मी काय करू? संकल्प विकल्प अनुमान. एकूण शास्त्रामध्ये 6 प्रकारे म्हणजे प्रमाण आहेत. शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, अर्थापत्ती, अजून असे एकूण 6 प्रमाण आहेत. मग आता ज्या अर्थी संकल्प विकल्प होत आहे की बाबा मी माऊलींकडे जाऊ
शरणेश्वर मठाला जाऊ, आज एकादशी आहे, दुकानी जायला वेळ व्हायला आहे, माऊलीनं तर प्रवचन करायला सांगितलं, आता काय करू काय नाही, गुरु की आज्ञा हवे, गुरु की आज्ञा द्यावी, फक्त शब्दात नको, आचरण. म्हणून संतांच्या चरणांना आचरण का म्हणते, ते आचरण केलेलं असतंय, अनुष्ठान केलेलं असतंय. मग असं असताना मनाचं बघा, मग इथं काय झालं माहितीये का, जगाचे सांगितले, जगाचं पंचमहाभूत सांगितलं, स्थूल देह सांगितलं, आता सूक्ष्म देह चाललंय. हो काय माऊली बघा, आता तुम्ही जे सांगता ना मला काय कळतच नाही, काय करू सांगा, तर कळत नाही की अज्ञान, मला काही कळत नाही. किती घोर पाप, अहो स्वतः ज्ञान रूप असताना मला कळत नाही, मला कळत नाही हे कळतं ना. हे झालं तुमचा अज्ञानाची संबंध. मग आता जे राहिले मन, बुद्धी, बुद्धीचा पुढे विषय येणार आहे. तर आम्ही जाऊ अधोगती. आम्ही म्हणजे ज्यांनी स्वतःला देह समजलेला आहे, म्हणजेच देह बुद्धी ज्यांच्या जवळ आहे त्यांनी आम्ही जाऊ अधोगती. गती आहे ऊर्ध्व गती, अधोगती. अधो म्हणजे खाली, ऊर्ध्व म्हणजे वर. मग आता हे का बरं जाऊ, किंवा ह्या देहाला मी म्हणल्यामुळं, प्राणाला मी म्हणल्यामुळं, इंद्रियाला मी म्हणल्यामुळं, मनाला मी म्हणल्यामुळं, बुद्धीला मी म्हणल्यामुळं, चिदावासाला मी म्हणल्यामुळं, ज्याला मी आहे त्याला पण मी म्हणायचं नाही हो. आणि हे राहिला बाजूला, हे पाहुणे माझे आहेत, हे माझे संबंधी आहेत, भंडार कवटेकर, असं आपण सांगत होतो. हे पारमार्थिक विषय आहे. आणि इथं अधोगतीला जायचं कारण काय आहे की पहिला जे अज्ञान आहे ते अज्ञान आहे. अज्ञानानंतर क्रमाक्रमाने अंतःकरण जे आहे, आम्ही जाऊ अधोगती. आता बघा, दोन्ही द्वार उघडे आहेत समोर, तुमच्या समोर आहे. एक चांगला मार्ग आहे, एक वाईट मार्ग आहे. मना सज्जना, मनाला बोधवा, मना सज्जना भक्ती पंथेशी जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद ते सर्व सोडून द्यावे, जनी वंदे ते सर्व भावे करावे. एवढंच काम आहे. जे निंद आहे ते सोडून द्या, जे वंद्य आहे ते करत जावा. एक चांगलं एक वाईट समोरच आहे. दोन्ही द्वार उघडे आहेत समोर. मग असं समोर असताना तुम्ही जे ठरवता, जसं ठरवता तसं तुम्हाला फळ मिळतं. कोण्या द्वाराने जावे, प्रश्न. इकडे जाऊ का इकडे जाऊ, असं करू का तसं करू, शरणेश्वरला जाऊ का माऊलींकडे येऊ, दुकानी जाऊ का घरी जाऊ, पिक्चरला जाऊ, अशा अनेक प्रकारे संकल्प उत्पन्न होतात. मग कोण्या द्वाराने जावे करा तुम्ही निर्धार. निर्धार करा. कोण? तुम्ही. तुम्ही म्हणजे जीव. जीव म्हणजे ज्यांनी देहाला मी म्हटलेला आहे त्यांनी काय करा, निर्धार करा. निर्धार कोणाचं कार्य आहे? निर्धार म्हणजे निश्चय करा. निश्चय हे काम कोणाचं आहे? बुद्धी. बुद्धीची देवता कोण आहे? सूर्य. सूर्य ही जी आहे ती बुद्धीची देवता आहे आणि ती बुद्धीची देवता आहे. आणि बुद्धीचं कार्य काय आहे? निर्धार करणे. तुमच्या संसाराचा असेल, परमार्थाचा असेल किंवा व्यवहाराचा असेल, जोपर्यंत निर्धार करत नाही, आज एकादशी आहे, आज माऊलींकडे जायचंच, चकारासहित म्हणजे निर्धार, जायचं का नाही, संकल्प करा, हे जायचंच म्हणजे निश्चय. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. तुमचा निश्चय झाल्याबरोबर बुद्धी, निश्चय, आत्मज्ञान, ब्रह्म, भूत, भावी, अपना अपन. मग माऊलींची
तर असं असताना बघा, निर्धार करा असं माऊली सांगतात. कशाचा निर्धार करा की बाबा जे चांगलं आहे तेवढं करत चला, करत चला. मग आता हे असं करत असताना निर्धार केला कशाचा, बाबा पुन्हा आजपासून मी निर्धार केला. बघा, बुद्धी जी आहे, बुद्धीत निश्चय चांगलं होण्याकरता, बुद्धीत निश्चय चांगले होण्याकरता कबीर महाराज सुंदर सांगतात, जैसा खावे अन्न वैसा होगा मन. ही बाकीची प्रक्रिया सांगितलं नाही. आता बघा, तुम्ही डॉक्टरकडे गेले, तुम्हाला काय झालंय, थायरॉइड झालंय, एक इंजेक्शन देते, कमी होतं, झालं, दैवयोगाने चांगले झाले. पण आता बघा, जैसा खावे अन्न वैसा होगा मन. तुझं मन कसं होतंय, जसं अन्न खाता तसं. आता म्हणून माऊली काय सांगते की बाबा पहिला देवाला नैवेद्य दाखवा, देवाला दाखवल्यानंतर मग तुम्ही ग्रहण करा असं सांगते. हे मन जे आहे ते प्रधान आहे कशाला, परमार्थामध्ये. आणि त्याला हाणून मारून घेऊन जाऊ नका, लाडाने, प्रेमाने, हळुवारपणे त्याला आपल्यासारखं करा. आपल्यासारखं केल्यानंतर काय होतंय, शिवशरणम्मा म्हणे संत कृपावंत. हे कृपावंत असल्यामुळं संत काय आहेत, कृपावंत आहे, त्यांच्याकडं अंतःकरण आहे. तुम्ही देवळामध्ये गेल्यानंतर तिथं दगड आहे, ते तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही. त्या दगडाला वेदानी उच्चार केलेल्या मंत्रांनी देवत्व प्राप्त होत आहे. तसंच तुमच्या अंतःकरणामध्ये जे आनंद आहे, ते जे अंतःकरणामध्ये अज्ञान आहे, ते सद्गुरूच्या कृपेने म्हणजे कृपावंत त्यांच्या द्वारे, महावाक्याच्या द्वारे तुम्हाला देवत्व प्राप्त होऊन देत नाही. देवत्व प्राप्त होणे वेगळं, दगडाला देवत्व प्राप्त होण्याकरता त्या मंत्राचा उच्चार करावा लागतो. तर महात्मे, साधू, संत, सद्गुरू हे तुम्हाला महावाक्याने देवत्स करतात, त्याला तुम्हाला प्राप्त करावं लागतं. हे क्रियेचा परमार्थ झाला, हे विचाराचा परमार्थ. हे कनिष्ठ अधिकारी झालं, हे उत्तम अधिकारी झालं. मग असं असताना शिवशरणम्मा म्हणे संत कृपावंत. कृपा कुठं उत्पन्न होती, अंतःकरण असल्याशिवाय होती का? अंतःकरण आहे म्हणून कृपा आहे, अंतःकरण आहे म्हणून दया आहे, अंतःकरण आहे म्हणून काम आहे, अंतःकरण आहे म्हणून क्रोध आहे, अंतःकरण आहे म्हणून श्रद्धा आहे, अंतःकरण आहे म्हणून विश्वास आहे. अंतःकरण नसल तर मेलेलं. आता जे प्राण जाते निघून, त्यासोबत नुसतं प्राण जात नसतंय. हे जे चिदाभास आहे म्हणजे बुद्धी सहित नित्य आहे. हे असं असताना कृपावंत ज्या अर्थी मौली सांगतात, कृपावंत, वंत शब्द धन वंत, तसं कृपावंत हे ज्ञानाचा भांडार साठवलेला आहे म्हणून त्यांना कृपावंत असं असल्यामुळं विराजित सुख. आता विराजित म्हणजे बघा, विराजित सुख. आता हे विराजमान, आता हे सिंहासन आहे, ह्यावर विराजमान तुम्हाला करते तो कोण आहे? संत सद्गुरू महाराज. ह्या सिंहासनावर नाही, सुखाचे सिंहासन. सुख बघा, हे शब्द बघा तुम्ही, नुसतं सुख म्हणलं नाही. सुख म्हणलं की अंतःकरणाचा धर्म झाला. सुख दुःख द्वंद्व हे अंतःकरणाचा धर्म झालं, माझं नाही, अंतःकरणाचं. म्हणजे अंतःकरण मुळात पहिलाच बाधित केलंय. बाधित कधीच कसं केलं? त्या कृपावंतांनी केलं. कृपावंत कोण आहे? शिवशरणम्मा माऊली आहे. हे त्यांचा अनुभव आहे. शिवशरणम्मा म्हणे संत हे कृपावंतच असतात. त्यांच्याशी काय केलं पाहिजे? संबंध शरीराने नाही, मनाने. मग त्यांनी असं झाल्यानंतर तुम्हाला फळ काय मिळतंय? विराजित. कशावर? सुख स्वरूप जो आहे त्याच्यावर तुम्हाला विराजमान करते. म्हणजेच काय? दाखविले. दाखविले काय? दाखविले
भगवंत कृपावंत, हे जो भगवंत आहे तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. तैसा हृदयामध्ये निरामो असता सर्व सुखाचा आरामो, का भ्रांता विषयावरी, विषयाची तुम्ही तुमच्या समोर विषय आल्यामुळं विषयचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. हे शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर अन्योन्याध्यास म्हणजेच, अहो पाणी पोळलं, पाणी कुठं पोळतंय का, पाणीचा धर्म आहे का ते, नाही, ते अग्नीच्या संबंधाने पाणी पोळलं असं. तसं यथामती माऊलींच्या कृपेने आणि श्रोत्याच्या कृपेने, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते, तर माऊलींच्या कृपेने यथामती माऊलींच्याच अभंगातून कैवल्य बाणीतून कैवल्यधाम मठामध्ये माऊलींच्याच कृपाने यथामती माऊलींच्याच कृपेवर आपण माऊलींची कृपा सगळ्यांवर व्हावी म्हणून नतमस्तक हो. श्री जगद्गुरु महाराज की जय. सद्गुरु महादेवप्पा महाराज की जय. सद्गुरु शरणम्मा माता की जय. सकल साधू संत महाराज की जय. जया जगदंबावती पते शिव हर हर महादेव. श्री सिद्धेश्वर महाराज की जय. श्री शरणेश्वर महाराज की जय. श्री सिद्धम कृष्णायप्पा महाराज की जय. श्री नरसाई विठ्ठल की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भारत माता की जय.